जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलंय। सरकारने जर आरक्षणाच्या मुद्द्यावरून असंच खेळवत ठेवलं तर थेट विधानसभेच्या तयारीला लागू असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा उल्लेख करत गंभीर आरोपही केलेत। दरम्यान वेळोवेळी असंच होत राहिलं तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार असा थेट सवाल करत सरकारला धारेवर धरलं। नाही, उपोषण असं कसं स्थगित होईल, असं कसं स्थगित होईल उपोषण? त्यांनी जाहीरपणानं मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना जाहीरपणानं इथं प्रत्यक्ष त्यांचे कोणी लोक पाठवून प्रत्यक्ष सांगावं की किती दिवसात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायलेत, का लगेच करायलेत। हे दोन प्रकार आहेत, किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत। गुन्हे किती दिवसात मागे घ्यायलेत, कोणचे घ्यायलेत, हैदराबादचं गॅजेट लगेच घ्यायला लागलेत का किती दिवसात घ्यायला लागले। मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती, 57 लाख नोंदी मिळालेल्या, ते किती दिवसात करणार। म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ते किती दिवसात करायला हे प्रत्यक्ष तर कळालं पाहिजे। आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीनं काय माहित। आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव, आता त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले। पण आता हे काय डाव रचेला आहे मुख्यमंत्र्याचं ओएसडी, मुख्यमंत्र्यासंग राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओएसडी मात्र त्यांच्या जातीकडून वळतात, हसून खेळून गोड बोलतात, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावतात। 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, एकदा दोनदा नाही। कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएसडीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात, राय गपचीत। आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षडयंत्र, काय रचून आणलं काय नाही कळन, थोड्या दिवसात उघडं पडल 100%। सगळ्याला सगळं माहीत असते, कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो, विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत, आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत, कोण कोण सोबत आहेत। तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार। मी काय मोकळा नाही बार उपोषण करायला, मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल। तुम्ही जर असंच खेळत राहिले, मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब, आम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, इथून मागेही ठेवला होता, आता सुद्धा उपोषणाचा काळा ठेवला, पण हे उपोषण सुरू आहे तवरच तुम्ही सांगावं। आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही। मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार, फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावावर। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिला। आरक्षणाचा प्रश्न तडीस नेल्याशिवाय आता माघार नाही अशी घोषणा जरांगेंनी दिली आहे। जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत, तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा। आम्ही 10 महिने ठेवलेच नाही। जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि निश्चितपणे ज्या काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळालं। रात्री जरांगे पाटलांची तब्येत गंभीर झाल्यानं मराठा आंदोलकांनी जरांगेंना आग्रह केला। त्यानंतर जरांगेंनी एक सलाईनही लावलं, पण त्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंनी उपचार थांबवले। आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी घोषणा करत जरांगेंनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिलाय। आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीस नेतोय, आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली। नाही त्यांनी हा विषय तडीस नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल, पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं। जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा। आम्ही 10 महिने ठेवलेच नाही विश्वास। आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतोय की सरकार देतो म्हणतं, परत एकाएकी नाही म्हणतंय, देतो म्हणतं, एकाएकी नाही म्हणतंय। आता सगळे सोयरीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झालेले, अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो।
जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यातल्या इतर भागातही उमटू लागले। धाराशिवमध्ये 5 आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं, तर नगरमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांना निवेदन देऊन मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी केली। यावेळी नवनिर्वाचित खासदारांना घेराव घालण्याचीही घोषणा करण्यात आली। आम्ही मराठा समाज एकत्र येऊन पाठिंबा देतोय आणि सरकारला जाब विचारतोय, जर आज आमचं उपोषण नाही मिटलं, आमचा सगळ्या स्वराज्य आदेश नाही चालला, तर इथून पुढे आंदोलन हिंसक होणार आहे।